विद्याश्री बनण्यासाठी आवश्यक तत्व पहा. संतुष्टी, अद्रोह, निरहंकार, अधंब, सत्कर्म, सदाचार, जितेंद्रिय, आसक्तीविरहित, अक्रोध, निर्मळ बुद्धी, सत्यवादी, दृढ निश्चयी, भूतदया हे गुण विद्यार्थ्याच्या अंगी असणे आवश्यक आहे. विद्याश्री बनण्यासाठी हे गुण पुरेसे नाहीत. यासाठी इतर गुण सुद्धा आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. त्यामध्ये श्रवण करत असताना संतोषामृत तृप्त मनाची एकाग्रता असणं आवश्यक आहे. बलाधिकारी बनण्याचं प्रथम अंग संतोषामृत तृप्त मनाची एकाग्रता ही महत्त्वाची आहे. त्यानंतर चिंतन मनन हे द्वितीय अंग आहे. लिखाण करणे तृतीय अंग आहे. पाहणे प्रात्यक्षिक करणे चौथे अंग आहे. आत्मनिवेदन कल्याणार्थ प्रश्न विचारणे ज्ञान साधनेसाठी हे पाचवे अंग आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, कल्याणार्थ प्रश्न विचारत असताना आपणाला खरंच जाणून घ्यायचं असेल तर प्रश्न गुरूंना विचारावा आणि गुरूंना येतं की नाही हे पाहण्यासाठी प्रश्न विचारू नये. त्यानंतर आत्मसमर्पण, आवड गरजेसह सराव करणे हे 6वं अंग आहे. आणि आपण आवड गरजेसह सराव जितका जास्त करू तितकं आपल्याला ज्ञान जे आहे ते आपल्या शरीरामध्ये आश्रित बनत असतं. आणि त्याच्यानंतर 6वं अंग जे आहे 7वं अंग जे आहे सत्पुरुषाचा संघ, गुरुप्रणिधान विद्यार्थी असला पाहिजे. आणि गुरुप्रणिधान विद्यार्थी असेल तरच त्या विद्याश्रित बनतो, अन्यथा बनत नाही. भगवंताने केलेली अहेतुक कृपा कोणती आहे पहा. अभाव, अपूर्णता, क्षणभंगुरता, पराधीनता इत्यादीमुळे नवनवीन दुःखाची प्राप्ती होऊ नये या भीषण दुःखापासून सुटका करून घेण्यासाठी आपणास विद्याश्रितांचे सुअवसान भगवंताने प्रदान केलेले आहे. विद्येची अवहेलना, विद्याविन्मुक्ता, विषयासक्ती इत्यादीमुळे मूर्ख विद्यार्थी मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा, अखंड धन इत्यादीची हानी करून घेत असतो. भगवंताने दिलेल्या विद्येच्या सुअवसनाचा दुरुपयोग केल्याने होणारी हानी जन्मोजन्मी भरून काढता येत नाही. विद्यार्थ्यांचे वैभव कोणते. छात्रस्य विद्यार्जनं व्रतं प्रयत्न एवं ईश्वराः गुरुजनेषु नम्रता भूषणं येषोऽयं तस्य वैभवम्. विद्या संपादन करणे व्रत असावं. त्यासाठी प्रयत्न हाच त्याचा ईश्वर आहे. गुरु, आई, वडील दाऱ्यांचा आदर करणे हे त्यासाठी भूषण आहे. तर यशानंतर यश मिळवणे हे विद्यार्थ्यांचे वैभव आहे. म्हणून विद्येसारखी आई नाही, समाधानासारखे सुख नाही आणि आरोग्यासारखा लाभ नाही. म्हणून विद्वानाला विद्या ही आई, वडील, बंधू, बहिणीप्रमाणे सांभाळ करत असते. विद्या ही आई, बहीण समान आहे. ती ज्याला मिळते त्याला ती आनंदात ठेवते. कोणताच त्रास